तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. संपूर्ण आयुष्य तुम्ही दगडाला नमस्कार करण्यात घालवलं. आता तरी जरा शानपणा वागा. अरे आम्ही गरीब असलो तर लाचार नाही दाखवून द्या. आम्हाला शानपणा शिकून ग बस. काय गा बस, काय गा बस. अरे तुम्ही लाचार माणसं. त्या दादासाहेबांचं पाय धुवून नवं, पायतान धुवून सुद्धा पाणी प्याल. मी इथं तुम्हाला का बोललो ते ठाऊक आहे का? गावच्या विकासासाठी आणि आपल्या भागातल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून मतदार निर्मितीचा कारखाना मी इथं खोलणार आहे असा निर्णय घेतलेला आहे. दारू दारू होय, पिण्याच्या दारूचा. आपल्या भरतपूरची रम जगाच्या बाजारात खूप खपेल, भरपूर पैसा मिळेल. यासाठी तुमचं सहकार्य मला हवं आहे. मालक आम्ही कसलं सहकार्य करणार? आम्ही तुमच्यासाठी आमचा जीव सुद्धा देऊ. तो गरीब बायकापोरांसाठी ठेवा. मी जो दारूचा कारखाना उभा करणार आहे तो तुमच्या सामुदायिक शेतीच्या जमिनीवर. त्या जमिनीच्या खरेदी पत्राचे कागद मला हवेत. वा वा, विकासाचे मक्तेदार. चांगला विकास करताय गरिबांचा. त्यांच्या सामुदायिक शेतीला खीळ घालून त्यांच्या जमिनीवर पिण्याच्या दारूचा कारखाना उभा करणार आणि त्यांचा सगळा संसार धुळीला मिळवणार. ते धुळीतले संसार सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग मध्ये मी उभे करणार. माझं स्वप्न आहे ते. हे तुमचं स्वप्न गरिबांना आर्थिक आणि बौद्धिक अपंगत्वाकडे नेणार आहे. हा, आणि तुमचं हे वर्तन आम्ही इथून पुढे कदापि खपून घेणार नाही. त्याला आम्ही ठाम विरोध करू. कालिया, जी धनी. आजपर्यंत या गावात आमच्या विरुद्ध कुणी जीभ उचललेली नाही. इथून पुढे कुणी बी उचलणार नाही. तुझी जीभ लय वळवळ करते काय? रामकोड चालल्या बरोबर. अरे काय करताय? खबरदार कोणी गडबड कराल तर माणूस जिवंत राहणार नाही तुमचा. हाल! टप! सोड. अरे थांब रे बाबा, त्याला नेला तू आणि कुठं? सलाम. पेढा घ्या, पेढा. देशाला स्वातंत्र्य मिळालंय. स्वातंत्र्योत्सव साजरा करायचं चाललंय. घ्या. तू कोण आहेस? तू कोण आहेस? मी सॉक्रेटिस. महाग हे विषाचा प्याला. इथं जन्मलेल्या सॉक्रेटिसाला जबरदस्तीनं विष पाजून मारलं जातं. नाही नाही नाही, मी सॉक्रेटिस नाही. मग कोण आहेस तू? मी 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 येशू ख्रिस्त आहे. मग तुझा क्रूस तयार आहे. इथं जन्मलेल्या येशू ख्रिस्ताला क्रूसावर जिवंतपणे खिळे ठोकून मारलं जातं. नाही नाही, मी मी येशू ख्रिस्त नाहीये. मग कोण आहेस तू? मी 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 महात्मा गांधी आहे. या भूमीवर जन्मलेल्या महात्मा गांधीला गोळ्या घालून ठार मारलं जातं. चल, मरणाला तयार हो. हा?
नाही नाही, मग मी गांधी नाही, सॉक्रेटिस नाही, येशू ख्रिस्त नाही, कोणी नाही. मी वेडा आहे. मी वेडा आहे. वेडा आहे. पेढा काय पेढा? देशाला स्वातंत्र्य मिळाले, स्वातंत्र्योत्सव साजरा करायचा म्हणे. पेढा काय पेढा? चल, खुळा कुठला? सलाम. बंद डोळे, बंद कान, बंद तोंड. माणूस आणि माणूस केला माझा लाख लाख सलाम. अहो काका, हा इथं रणजित पाटलाचं घर कुठे आहे, जरा दाखवता का मला? ठाव आहे मला. माझी काठी जरा हा? आणि या माझ्या मागोमाग मी धावतो. चला. आय एम सॉरी. तुम्हालाच दिसत नाही तर तुम्ही काय मला रस्ता दाखवणार? मीच खुळा? आंधळ्यालाच रस्ता दाखव म्हणून विचारतोय. रणजित, रणजित, रणजित. रामा. रणजित. अरे काय मित्रा, किती वेळ तुझा पत्ता शोधतोय. अरे किती गाडी विचित्र लिहिली. माणसं भेटली मला. मला एक सांग रणजित, या गावात आंधळ्यान खुळ्यांशिवाय दुसरं कोणी जन्माला चालेल दिसत नाही. अरे बाबा, अशी आंधळी आणि खुळी माणसं जन्माला आली नसती ना, तर या देशात स्वातंत्र्याचा जन्म झाला नसता. म्हणजे मी नाही समजलो. अरे हा आंधळा म्हणजे फार मोठा स्वातंत्र्य सैनिक आहे. काय सांगतोयस? हो आंधळा आणि स्वातंत्र्य सैनिक? होय. चल मी त्याला त्यांची ओळख करून देतो. चल. राम राम रामदादा. राम राम. कोण रणजित का? हो अरे आत्ता कोणीतरी विचारत होतं तुला. हो, माझा मित्र आहे तो हा. रामा कांबळे, हा, हा. आपल्या गावचा जावई. गावचा जावई. आपला दुधापा कांबळे आहे ना, हा, समाजगी, हा, हा. त्याचा जावई. हा. नमस्कार रामू दादा. हा ना. आपल्या येथील हरिजनांच्या सामुदायिक शेतीच्या रखवालदाराच्या नोकरीसाठी इथं आलाय तो. वा वा. रामदादा, हा. आमच्या मित्राला तुमचे डोळे कसे गेले याचा इतिहास सांगा जरा. जाऊ द्या, कशाला त्या गोष्टी काढताय? त्या जुन्या गोष्टी काढल्या की सगळ्यात चित्ता डोळ्यासमोर दिसायला लागतंय बघा. खरंच तुमचे डोळे गेले फार वाईट झालं रामू दादा. नाही 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 नाही, माझे डोळे गेले याचा अभिमान वाटतो मला. हिंदुस्थानच्या राजधानीवर तिरंगा फडकवण्याचं माझं स्वप्न ब्रिटिशांनी माझे डोळे काढून उद्ध्वस्त केलं. पण देशाच्या आबरूसाठी माझे डोळे गेले. आणि आता ती परिस्थिती पाहिला, माझे डोळे नाही, ते फार चांगलं आहे, फार चांगलं आहे. नाही रामदादा, आमचाच रक्त आज इथं बेईमान झालंय. तुम्ही अंध झाला नाही, या देशात इमानच अंध झालंय. खरंच तुमच्या सारख्यांनी या देशासाठी खूप सोसलंय. नाही नाही बाबा, खरं सुचलं नाना मास्तरांनी. अरे नाना मास्तर म्हणजे ब्रिटिशांचा कर्दन काळ होता. तो नसता तर क्रांती झालीच नसती. नाना मास्तर? हा, मगाशी ज्याला तू खुळा म्हणालास, हा. तोच क्रांतीवीर नाना मास्तर. चल. सलाम. खुळा कुठला? सलाम. बंद डोळे, बंद कान, बंद तोंड. माणूस आणि माणूस केला माझा लाख लाख सलाम. खरंच मगाशी मी अनादरानं बोललो त्यांच्याशी. फार मोठी चूक झाली माझी. अनादर? नाही बाबा, आमच्याबद्दलचा आदर केव्हा जळून खाक झालाय. नाना मास्तर म्हणजे ब्रिटिशांचा कर्दन काळ होता. अरे गांधीजींचे तत्व उराशी बाळगून होता. केवढा त्याग केला देशासाठी. पण गांधी हत्या झाली म्हणून त्या बिचाऱ्याचं घर लोकांनी पेटवून दिलं. त्या दिवशी आमचं इमान, आमचा त्याग, आमचा आदर जळून खाक झाला. नाना मास्तर वेडे कधी झाले? देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी. स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदात पेढे वाटायला लागला, त्यातच वेळा झाला बिचारा. आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांती केली, पण आताच्या लोकांनी देशाच्या विकासासाठी क्रांती करायला पाहिजे ना. पण ती क्रांती करायला माणूस जिवंत पाहिजे ना. म्हणूनच साऱ्यांना जिवंत करावं म्हणतोय. नव्या आदर्शाची, नव्या क्रांतीची सुरुवात
हे मुडदे जिवंत करून बंड करावं म्हणतोय. मुडदे जिवंत होतील? का होणार नाहीत? इथं चाललेले बलात्कार, भ्रष्टाचार हे पाहून मुर्दे सुद्धा जिवंत होतील अशी खात्री आहे माझी. अरे बाबा, या मुडद्यांच्या राज्यात पेटवणारे नसतात आणि जिवंत होणारी नसतात. पेटवणारे फक्त स्वतः पेटून भस्मसात होतात. या मुडद्यांच्या राज्यात फक्त अन्याय करणारे आणि अन्याय सहन करणारे असतात बाबा. नाही रामू दादा, आम्ही दोघे चित्र बदलून दाखवू. ठीक आहे, बदला. माझ्या आंधळ्या डोळ्यांना ते बी दिसल, मी आशा करतो. पण रणजित, हं? दादासाहेबांच्या राज्यात तुझ्या मित्राला सांभाळून राहायला सांगा. हे दादासाहेब कोण? कोण? कळेल तुला कोण दादासाहेब ते.